चॉकलेट चाहिए? ये चॉकलेट
तुझी वसिरा कमी कर आणि तूच सांगणार अशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून कसं चालेल. माणसाने प्रत्येक क्षणी एका पर्वतासारखं खंबीर राहायला हवं बाबा. भीतीच्या भावना तिच्यापासून पळून त्याच्या त्याला सामोरं जाऊन करायला हवं. अब्बू आले. अब्बू किती उशीर केला आणि माझे ड्रॉइंग बुक काढली का? अभ्यास करायला नको आणि नवीन चिन्ह काढते. अब्बू आज परत तुम्हाला यायला उशीर झाला ना? अगं बाळा आता सुट्टीचा मौसम गेलीपर्यंत मलाच बघायला पण लवकर दुकान नंतर कसं चालेल. हो पण एवढा उशीर नका करत जाऊ. अहो उद्या का वाचताय? अरे हे बस मला सांग मी मेहनत केली म्हणे तर पैसे कसे कमवणार. पैसा नाही कमवला तर तुमच्या दोघांची पढाई कशी होणार. चांगले शिकून मोठं व्हायचंय ना आणि शिकल्याशिवाय बाहेर कसं पडता येईल. बाहेर कसं पडता येईल म्हणजे? अरे कुछ नाही बेटा. जा जा आज जा. शाहीद आज जा. किती बार राहायची मुलांसमोर हे विषय काढत जाऊ नका म्हणून. हो पण इथे सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगते ना तुला. कुछ नाही हालात एकदम ठीक आहे आणि हे सगळं आपल्यासोबतही घडेल असं का विचार करता तुम्ही? आपण कुणाचंही काही वाईट केले नाही. तुझ्याची हिंमत कायम आपल्यासोबत असेल. तुम्ही तोच विचार करू नका. हात पाय धुंके मी जास्त खाणार नाही गावी तर नाही करत. पण तुम्ही कैसे समजो एका बापाचं मन किती घाबरट असतं ते आणि तो जर एका मुलीचा पण बाप असेल तर आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीमुळे माझ्या काळजाचा काय होत असेल नाही कळणार. बघा काय होते ते. छोटा
मॉनिटर आहे आणि तुम्ही माझंच ऐकायला पाहिजे. नाही मिस, काही सांगते ती. आणि हो, तुम्ही यायच्या आधी तुमची ऍक्टिंग पण करत होती. सब मजाक उडा रहे थे आपका. हाँ मिस, ऐसे ही नकल कर रही थी आफरीन. नहीं मिस, ये झूठ बोल रही है. मैंने ऐसे कुछ भी नहीं किया है. और आप तो मेरे माँ से हो और माँ की से को टक्कर देती है क्या? अच्छा, तुमने कुछ नहीं किया. अपने मगरमच्छ के आंसू मुझे मत दिखाओ. जाओ मुर्गा बनो. नहीं मिस, प्लीज. नहीं क्या नहीं? मिस प्लीज नहीं. आज तो मेरे बर्थडे है. जा तुझा बर्थडे गिफ्ट समज. मिस, तुम्ही आज एवढा उशिरा का आला? हो ना मिस, आम्ही तुमची किती वाट बघत होतो. तेच ना. काय? मिस, तुम्ही आल्यामुळे ह्यांना दंगा करता येणार नाही आणि शिकवायला लागले लक्ष द्यावं लागेल म्हणून बहाणे काढून वेळ वाया घालवताय. हो माहितीये मला. मी काही यांना आज ओळखते का? नाही मिस, हे बघा तुम्ही यांच्या आधी स्टेप बुक काढून ठेवले. हाँ मिस, मैंने भी. बघा एवढा आवडतो मला तुमचा क्लास. बाय द वे, वेर इज युअर आय कार्ड? कुठे खाली मतलब काय झालं की आमचा डॉगी बॉल खेळत होता, पण खेळता खेळता त्याचा बॉल हरवला. तर तो रडायला लागला. तर त्याला शांत करण्यासाठी मला माझं आय कार्ड द्यावं लागलं. पण ते येण्याने खाऊनच जात होते. डॉगी रडत होता आणि त्याने आय कार्ड खाल्लं. और नाही तो क्या. आणि मी तर त्याला समजवायचा प्रयत्न केला की असं करू नकोस, नाहीतर आमचे क्लास टीचर ओरडेल तुम्हाला आणि मुर्गा बना देगी. पण त्यांनी काय ऐकलं नाही. मुझे कहने लगा कि मैं नहीं डरता किसी टीचर से. हाँ मिस, ऐसे ही केला था वो. मैंने भी सुना. हो मिस, मी पण जाते ना आफरीनच्या घरी. तेव्हा तिचा डॉगी इतकी बडबड करतो की त्याच्यासमोर तर माझी पण बडबड कमी वाटायला लागते. अच्छा, आओ इधर आओ. जाओ मुर्गा बनो आफरीन के साथ. मिस, जाऊ द्या ना, तुम्ही शिकवायला सुरू करा. हे सब मिलकर वक्त बर्बाद कर रहे हैं. हो, पेज नंबर 28 काढा. क्या हुआ? क्लास संपायची एवढी खुशी झाली का तुला? नाही मिस, मला असं म्हणायचं होतं की अरे यार, एवढ्या लवकर क्लास का संपला? हो का? बघते उद्या तुला. काय गं प्रिन्सिपल मॅडम, झाली का चुगली करून? चुगली काय त्यात? मी जे आहे तेच सांगितलं ना. ऐसे मस्ती में वक्त बर्बाद करोगे तो तुम सबका नुकसान होगा. या आमचं आम्ही बघून घेऊ. मी उसका गया. शट अप. गुब्बारा. आफरीन प्लीज, गुब्बारे नको. आज मला पण पाहिजे एक गुब्बारा. आफरीन प्लीज, गुब्बारे नको ना आफरीन प्लीज. अब आएगा मजा. माझ्याशी पंगा घेतल्यावरती कळतं ना काय होतं ते. तुम्हें पता है ना मुझे गुब्बारों की आवाज से डर लगता है. प्लीज नको ना आफरीन. आफरीन ए थांबा, मी दारात लक्ष ठेवतो. ए थांबा, मी दारात लक्ष ठेवतो. नादिया, जरा सुनाई. आफरीन का शूट करो. आफरीन प्लीज नको ना. आपको खुदा का वास्ता. छोड़ दिया जाए या मार दिया जाए? बोलो क्या किया जाए? मार दिया जाए. बोलो आता.
विसरलीस ना? पण आम्ही नाही विसरलो. अरे हो की, मी पण विसरलेलो. तो तुम्हाला आणि आम्हीला तुमच्या कामाशिवाय काही लक्षात राहतं. चलो आम्ही केक काढतो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ammi. Happy birthday to you. Ammi, आज तो खाने की सेवया बनानी ही पड़ेगी. हाँ, आज तो बनानी ही पड़ेगी. हाँ ठीक आहे बनवते पण असं खूप कामं बाकी आहेत. कपड्यांच्या घड्या भरायच्या. आम्ही थांब. ठीक आहे. मी काय लहान आहे का टॉयशी खेळायला? अगं थांब. किचन मध्ये तुला गंमत दाखव. शाहीद तू दरवाजाच्या बाहेर जा आणि दरवाजा लावून घे. आम्ही इकडे ये. हे बटन दाब आणि अक्षर बघ. अरे ह्यात तर दाराबाहेरचं शाळेत दिसतं. पण कसं काय? अगं त्या आरशाचं रिफ्लेक्शन या आरशात पडून ते तुला दिसतंय. आहे की नाही गंमत? तुला पण आणली तुझी? अब्बू आणलं नाही, बनवले दीदीनी आणि मी पण तिला मदत केली आहे. हा पर ये सब किसलिए? अगं तू दिवसभर घरात असते. त्याचा 90% वेळ तू किचनमध्येच असतो. आणि बाहेरून कोणी आलं की सारखं तुला किचनच्या बाहेर जावं लागतं. कधी कधी तर तीन कामाची रड येतात. असं आणि आता असं झालं आणि वेळ लागली की इकडूनच बघायचं आणि ठरवायचं की दार उघडायचं की नाही. हे आमच्याकडून तुझ्यासाठी पण वेगळी. मेरे प्याऱ्या बच्चा किती काळजी करतेस मला पण घे ना जवळ. मी पण मदत केली दीदीला. आणि मी नसतो तरी झालं असतं. अच्छा आम्ही धरा. शाबास. तू काय मदत केली? हो अच्छा, ती या म्हणत होती. त्या साड्या मुलं सांगतात दीदीला चाकू त्याचा सांगत बसलेला ना? नाही मी माझ्या रोबोटची कुरबानी दिली दीदीला आणि दीदीने मला प्रॉमिस केलं की ती मला मोठा घेऊन देणार आहे. मैंने ऐसा कब कहा? मी नाही तुला नवीन रोबोट घेऊन देणार आहे. दीदी तूच पण बोललो तू मला नवीन रोबोट घेऊन देणार आहे. मी नाही देणार तुला नवीन रोबोट. किती वेळा सांगितलं की मस्ती करताना जरा हातात नाझिया रडणं थांबवलं. एवढं काही झालं नाही. मोठी झाली आहेस तू आता. स्टॉप हो जरा. दीदी सॉरी पण तू आता डान्स कसा करणार? डान्स? कसला डान्स? कल 26 जनवरी का प्रोग्राम है स्कूल में. नाही मी जाणार नाही. का तू का नाही जाणार? नाही ते त्या दिवशीचं माहिती आहे ना तुला. तू उद्या जाणार आहे शाळेत. आम्ही प्लीज ना. आणि काही फरक पडत नाही गेलं तरी. बहुत सारे बच्चे ऍब्सेंट रहने वाले हैं. जिनको नहीं जाना है तिनको नको जाऊ दे. पण तू घरी बसलेली मला अजिबात चालेल. आम्ही प्लीज ना. ते सांगितलं ना. अरे पण तिला नसेल जायचं तर नको ना जबरदस्ती. अच्छा जबरदस्ती. पुढला घाबरून माझी मुलं अजिबात घरी बसलेली मला चालणार नाहीये. कल नाझिया और शाहिद स्कूल जाएंगे मतलब जाएंगे. आम्ही प्लीज.
अरे कारण आपल्या स्कूलमध्ये प्रोग्राम येणार असतात त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी वाटली आहे आणि त्याला प्रॅक्टिस करायचं होतं म्हणून. नाही पण मी जाते त्यांच्याकडे. थांब तर स्टेज पाशी नाही आहे. मग कुठे असतील? त्या प्रायमरी साईडच्या 3rd फ्लोअरवर असतील किंवा सेकंडरी साईडच्या 4th फ्लोअरवर. बस ठीक आहे. आता बस शोधत तोपर्यंत डान्स खतम. मी राणी लक्ष्मीबाई प्रतिज्ञा करते की जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब शिल्लक आहे तोपर्यंत मी झाशीची रक्षा करणार. मैं झाशी किसी को नहीं दूंगी. जय हिंद. मैं भगत सिंह भारत देश की आजादी ही मेरा मकसद है. मैं भारत देश की आजादी की खातिर मर भी सकता हूँ. जय हिंद. मैं सुभाष चंद्र बोस. तुम मुझे खून दो मैं तुमको आजादी दूंगा. आजादी मांग कर नहीं मिलती वो छीननी पड़ती है. जय हिंद. घबराओ मत. आम्ही इथं कोणालाही मारायला आलेलो नाहीये. हम आपकी मदद ही करने आए हैं. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू. सब बच्चे हमारे साथ चलेंगे. जल्दी बाहर आओ. जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आम्हाला तुमच्यावर जबरदस्ती करावी लागेल. ये लड़की थाम. बाकीचे बच्चे कुठे आहेत? मैं दिखाती हूँ. अशरफ आवाज बसलाय. आवाज बसलाय. अरे बाकीचे बच्चे इथे. ये लड़की हमें बेवकूफ बना रही है. बड़ा पटकन. ए पकड़ो उन्हें. इसको छेड़ दो. ले छोड़ दे. अशरफ क्या हुआ? पकड़ो उन्हें. चुपचाप पड़ी रहना इनके साथ. जब तो शहाणपणा केला ना इथल्या इथं सक्त म्हणून टाकेन तुझा. खींचे पंकज टेरेस पाहिजे. त्याशिवाय अरे तू काय छाटणार रे माझे पंख? चूहे क्यों ना तो तुम? मुळात लपून बसणारे घाबरट आमच्यासारख्या लहान मुलांना काय ताकद दाखवता? अगर दम हो तो हमारे जवानों के सामने आकर दिखाओ. बोला तुझे जवानांना. बघू कोण येतं तुम्हाला वाचवायला. पण जवान जाऊ दे, तू माझे हात सोड. असे छाट थप्पड लावी ना किपाळून जाईल पाय लावून. ये 10 साल की बच्ची हमें सिखाएगी. हमें सिखाएगी जब क्या हो गया. चल पाली नको करूस. आपल्याला ना मारायचं असतं तर इथं काढलं असतं. बड़ी तेज है दोनों लड़कियां. जबान और दांत भी बड़े तेज है इनके. भैया विमान भैया चोरीने सब बोलले सापडे फायदे पडले. नाही उलट अशा जाहिल लड़कियां आपल्या कामाच्या आहेत. इसी ट्रेनिंग देंगे ना इन्हें सब लोग देखते रह जाएंगे. चलो कर्मा पड़ो. देखते हैं कि कौन बल्कि ने कितना पकड़ है. किती फकर है की तुमच्यासारख्या उंदरा दाखवायची काही गरज नाही आम्हाला. आणि आम्ही तर हजारो वेळा पडलाय. हिम्मत असेल तर तू पडून दाखव आणि अर्थ पण सांगू. भैया विमान भैया लड़की या लड़कीला सब बोलले सापडे फायदे ठरेल. तिच्या
नाही, तुला कशात जामीन लडक्या आपल्याला लढाई पाहिजेत. तुला लढाई कशात जामीन लडक्या वेळ लागेल पर ऊंट जरूर बाहेर केली. बर, उद्या श्रीनगरला चाललोय, परवा परत येईल. त्यावर तुम्ही बेफिक्र राहा, मी शांबाळ चकन हेलो ये चालाक बनने की कोशिश की ना तो गोली अरे आमचे हात तर सोडा, मी खाण्यात बसव. बहुत चालाक बनने की कोशिश कर रहे हो. तसंच का काही वागून आपल्या इथून पळून जाण्याचा ह्याच्या